हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण मेकअपमधल्या अशा एका प्रोडक्टबद्दल पाहणार आहोत जो मोस्टली दुर्लक्षित केला जातो आणि तो प्रोडक्ट म्हणजे मेकअपमध्ये यूज होणारी लागणारी पावडर्स. तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की तुमचा मेकअप पूर्ण झालेलाच नाही आहे, काहीतरी मेकअपमध्ये राहिला आहे आणि त्यामुळे तुमचा मेकअप हा इनकम्प्लीट वाटतो आहे. त्या इनकम्प्लीट असणाऱ्या मेकअपला एक जादुई स्पर्शाची गरज आहे आणि तो जादुई स्पर्श म्हणजे आपली पावडर्स काय करतात ना की आपल्या मेकअप बेसला प्रॉपरली सेट करतात. त्यामुळे आपला मेकअप ना छान कम्प्लीट झाल्यासारखा फ्लॉलेस दिसतो. कारण पावडर ऍप्लिकेशन ही एक नुसतं स्टेप नाही, तर ती एक टेक्निक आहे ज्यामुळे तुम्हाला तुमचा डिझायर्ड फिनिश लुक मिळतो आणि तुमचा मेकअप हा परिपूर्ण होतो. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण प्रॉपरली सेटियम केल्यानंतर, कन्सिलर अप्लाय केल्यानंतर फाउंडेशन लावतो आणि फाउंडेशन अप्लाय केल्यानंतर काही वेळाने ड्यू टू आपली बॉडी हेट म्हणा किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशनमुळे म्हणा सेट नाही केलं तर ते लगेचच मेल्ट व्हायला सुरुवात होते. त्याच वेळेला ते आपल्या स्किनच्या फाईन लाईन्स पोर्समध्ये जाऊन बसते आणि तिथे क्लॉग होते आणि यालाच फाउंडेशन क्रिजिंग असे म्हणतात. आणि तेव्हाच आपण पावडर्सची हेल्प घेतो, मग ती लूज पावडर असो, कॉम्पॅक्ट पावडर असो किंवा RCMA ची नो कलर पावडर असो. तर आता आपण मेकअपच्या जगामध्ये खोलवर जाणार आहोत. हलक्या फुलक्या लूज पावडर पासून फिनिश लुक देणाऱ्या कॉम्पॅक्ट पावडर पर्यंत. लूज पावडरचं अद्भुत जग. लूज पावडर हा आपला एक सेवियर आहे. अशा बॉक्समध्ये ती आपल्याला मिळते आणि जेव्हा तुम्ही पाहू शकताय, हे बघा किती फाईन एकदम फाईन नॅनो पार्टिकल साईजची असते ही जी लूज पावडर आहे. विदाऊट स्पंज सुद्धा जर मी अप्लाय करायला गेली तर अगदी इव्हनली स्मूथली तुमच्या सरफेसवर, आता मी हातावर लावून दाखवते, अगदी स्मूथली ती अप्लाय होते आहे विदाऊट कुठलंच पॅचीनेस केकीनेस न दाखवता, बघू शकताय. आणि त्यामुळे ती आपल्या मेकअपला खूप असा नॅचरल पॉलिश इव्हन लुक देते. त्यामुळे त्याला कधी कधी सेटिंग पावडर सुद्धा म्हणतात. त्यामुळे काय होतं ना, लूज पावडर कुठली आणि सेटिंग पावडर कुठली यामध्ये आपल्याला एक कन्फ्युजन क्रिएट होते. लूज पावडर फाउंडेशन बेसला अगदी स्मूथ करते, इव्हन करते, म्हणजे सेट करते, म्हणूनच त्याला सेटिंग पावडर असं पण म्हणतात. तर ह्या लूज सेटिंग पावडरचे काही आपण आता प्रकार इथे पाहूया. कुठली लूज पावडर केव्हा यूज करायची ही लगेच कळेल. लॉरा मर्सियरची पावडर ही ट्रान्सल्युसंट, तुम्ही बघू शकता इथे लिहिलेलं आहे, कॅन यू सी, ट्रान्सल्युसंट दिसतंय तुम्हाला. तर हा एक प्रकार आहे ट्रान्सल्युसंट लूज सेटिंग पावडर. ही पावडर अगदी स्मूथ असते, नॅनो पार्टिकल साईज असते, त्यामुळे इझिली मेकअप बेसला एक नॅचरल फिनिश इव्हन अँड पॉलिश लुक द्यायचं काम ही ट्रान्सल्युसंट लूज सेटिंग पावडर करते. आणि मोस्टली ऑल स्किन टाईप वाल्यांसाठी छान आहे. मेकअप बेसला शिअर टू मीडियम कव्हरेज देतात. तर इथे काही आपण एक्झाम्पल्स पाहूया. रेकमेंडेशन पेक्षा मी हे एक्झाम्पल्सच म्हणेल की तुम्ही यापैकी तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यूज पण करू शकता, बाय पण करू शकता. तर सर्वात पहिला जो ट्रान्सल्युसंट लूज पावडर आहे जी मी बऱ्याच वर्षापासून वापरते ती आहे लॉरा मर्सियरची ट्रान्सल्युसंट लूज सेटिंग पावडर. अतिशय छान आहे आणि मोस्ट ऑफ द सगळेच मेकअप आर्टिस्ट ही लूज पावडर यूज करतात. सोबतच इथे तुम्हाला दिसते आहे ही पॅकची एक ट्रान्सल्युसंट लूज सेटिंग पावडर आहे. ही शुगरची ऑल सेट टू गो ट्रान्सल्युसंट लूज पावडर आहे. आता आपण टिंटेड लूज सेटिंग पावडर पाहूया. खूप व्हरायटी ऑफ शेड्स मध्ये आपल्याला ती पाहायला मिळते. याचं कव्हरेज थोडंसं मीडियम टू फुल कव्हरेज असं पण म्हणू शकतो आपण. ती पण खूप स्मूथ असते, पण खूप साऱ्या शेड्स मध्ये अवेलेबल असते. फॉर एक्झाम्पल बनाना पावडर, पिंक पावडर मध्ये कलर पिगमेंटची क्वांटिटी ही जास्त असते, त्यामुळे आपण या पावडरला बिल्डअप करू शकतो आणि त्यामुळे त्याचा कव्हरेज सुद्धा जास्त असतो. मोस्टली मेकअप आर्टिस्ट बनाना पावडर किंवा पिंक पावडर यूज करतात. जेव्हा आपण बनाना पावडर म्हणतो तर त्यामध्ये येलो किंवा येलोइश पिगमेंट्स हे जास्त असतात. बनाना पासून बनवली आहे म्हणून त्याला बनाना पावडर म्हणत असतील, पण असं नाही आहे. त्या येलो पिगमेंटमुळे त्याला बनाना पावडर म्हणतात. तसंच पिंक पावडर सुद्धा असते जी त्यामध्ये पिंक कलरची पिगमेंट्स असतात. ती पण एक ट्रान्सल्युसंट लूज पावडरच आहे.
आफ्टर अप्लिकेशन या दोघांचा रिझल्ट थोडाफार हा ट्रान्सल्युसंट पावडर सारखाच येतो, पण त्यामध्ये पिगमेंट जास्त असल्या कारणाने त्या पर्टिक्युलर पावडरचा पिगमेंट ह्यू तुम्हाला तुमच्या मेकअप बेसवर दिसतो. फॉर एक्झाम्पल जर बनाना पावडर तुम्ही यूज करत असाल, येलो कलरचा ह्यू तुमच्या मेकअपवर दिसेल. तसंच पिंक ट्रान्सल्युसंट पावडर यूज करत असाल तर पिंकिश ह्यू तुमच्या मेकअपवर थोडासा दिसेल, अगदी हलका दिसतो. टिंटेड पावडरचे काही एक्झाम्पल्स पाहूया, रेकमेंडेशन पाहूया. पहिला आहे हा इनसाइड कॉस्मेटिकचा बनाना लूज पावडर. दुसरा आहे शुगरचाच ऑल सेट टू गो बनाना पावडर. नंतर हे फॉरएव्हर 52चा हा. त्यासोबतच हुडा ब्युटीचं हे पिंक पावडर आहे. फार फेअर स्किन ज्यांची असते त्यांच्यासाठी फार बेस्ट हे पिंक पावडर आहे. सोबतच हे PSCचं स्पॉटलाइट पिंक लूज पावडर सुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्या लूज पावडर मधला हा तिसरा प्रोडक्ट आहे मिनरल लूज सेटिंग पावडर. इथे लिहिलेलं आहे मिनरल पावडर, कॅन यू सी. ही आपल्या नॉर्मल ट्रान्सल्युसंट पावडरपेक्षा थोडी जास्त पिगमेंटेड असते. सोबतच जसं त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे मिनरल्स नॅचरली ऑकरिंग, म्हणजे नेचरमध्ये मिळणारे मिनरल्स त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे ते आपल्या मेकअप बेसला एक छान कव्हरेज तर देतातच, त्यासोबतच ते आपल्या स्किनला प्रोटेक्ट सुद्धा करतात. नॅचरली ऑकरिंग इन्ग्रेडियंट्स कुठले कुठले असू शकतात त्याच्यामध्ये आपण हे पाहूया. प्रत्येकाचं फॉर्म्युलेशन हे वेगळं असते, यापैकी कुठला पण त्यामध्ये असू शकतो. तर पहिला जो इन्ग्रेडियंट आहे जो मोस्टली मिनरल लूज सेटिंग पावडर मध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे झिंक ऑक्साईड. तो स्वतःच एक SPF आहे, म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर आहे, जो तुमच्या मेकअपचं तुमच्या स्किनचं सन पासून प्रोटेक्शन करतो. त्यासोबतच तुमच्या स्किनचा दाह, जर उष्णता वाटत असेल तो सुद्धा कमी करायचं काम हे झिंक ऑक्साईड करतो. दुसरा प्रोडक्ट आहे टायटॅनियम डायऑक्साईड. हा प्रोडक्ट सुद्धा SPF म्हणून काम करतो. सोबतच हा तुमच्या मेकअपला पावडरला फुल कव्हरेज देण्याचं सुद्धा काम करतो. तिसरा इन्ग्रेडियंट जो आहे तो आहे मिका. मिका हा अगदी सुपर फाईन असतो, जो तुमच्या स्किनला थोडी चमक देतो, शाईन देतो. आणि चौथा जो इन्ग्रेडियंट आहे तो आहे आयर्न ऑक्साईड. वेगवेगळ्या स्किन शेड्सला एकत्र मॅच करण्याचं, एकत्र इनकॉर्पोरेट करायचं काम करतो. त्यामुळेच आपले शेड्स जे असतात ते व्यवस्थित आपल्या स्किनला मॅच होतात. हा पण एक नॅचरली ऑकरिंग मिनरल आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, केओलिन क्ले. हा तुम्ही बऱ्याचदा ऐकला असेल. ही एक प्रकारची क्ले असते जे आपल्या स्किनवरचं जे एक्स्ट्रा ऑइल आहे हे ॲब्सॉर्ब करून तुमच्या मेकअपला एक मॅटिफाईंग इफेक्ट देण्याचं काम हे केओलिन क्ले करते. ते तुमच्या मेकअपला सेट तर करतातच पण प्रोटेक्ट सुद्धा करतात. ज्या लोकांची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते, ॲक्ने प्रोन स्किन असते, त्यांच्यासाठी हे मिनरल लूज पावडर्स फार छान असतात. त्यासोबतच नॉन कोमोडोजेनिक असतात, जे ओपन स्पोर्स असतात ते क्लॉग करत नाही. तुमच्या स्किनसाठी खूप लाईट वेट असतात, ब्रिदेबल असतात आणि तुमच्या स्किनचं नॅचरली सन प्रोटेक्शन करतात. सोबतच हे जे प्रॉडक्ट असतात पिगमेंटेड असतात, त्यामुळे आपल्याला पाहिजे तसा बिल्डेबल कव्हरेज आपल्याला मिळतो. आणि त्यामुळे आपला जो मेकअप आहे हा लॉंग लास्टिंग होतो आणि फ्लॉलेस होतो. आणि त्यासोबतच या सर्व प्रॉपर्टी असल्यामुळे ही पावडर एक अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टी सुद्धा कॅरी करते. म्हणजे तुमच्या स्किनवर जर काही दाह होत असेल, इरिटेशन होत असेल तर तुम्ही बिनधास्त ही पावडर यूज करू शकता. मिनरल लूज सेटिंग पावडर्सचं काही एक्झाम्पल्स आता पाहूया. बेसिस ऑफ कॅनडाचं मिनरल लूज सेटिंग पावडर, PSCचं मिनरलाइज्ड लाइटनिंग पावडर, आणि मी जे यूज करते हे रिव्होल्यूशनचं मिनरल्स लूज सेटिंग पावडर, हे पण छान आहे. कॉम्पॅक्ट पावडर, हा कॉम्पॅक्ट पावडर हा मेकअप प्रोडक्ट मधला एक मोस्ट इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहे. खूप इझी टू कॅरी आहे. अशा छोट्याशा केसमध्ये तुम्हाला तो पाहायला मिळतो, बघू शकता इथे. याला एक छोटासा असा मिरर पण आहे आणि असा हे पफ्स अप्लिकेटर पण आहे की तुम्ही इझिली तो घ्यायचा. आफ्टर मेकअप जिथे जिथे टचअप करायचा आहे तिथे तिथे त्याने ते अप्लिकेटरने टचअप करायचा. म्हणूनच कदाचित हा प्रोडक्ट मला एखादा साईड हिरो सारखा वाटतो, कारण जेव्हा एकतर तो तुमच्या एका छोट्यातल्या छोट्या बॅगमध्ये इझिली फिट होतो, पटकन काढला पाहिजे तेव्हा आपल्याला टचअप केलं आणि बघू पण शकता तुम्ही त्यामध्ये. कॉम्पॅक्ट पावडर मोस्टली प्रेस सॉलिड फॉर्ममध्ये असतात. व्हरायटी ऑफ शेड्स त्यामध्ये पाहायला मिळतात. फेअर,
टू डार्क शेड्स इझिली अवेलेबल आहे मार्केटमध्ये. त्यातला कुठला पण तुम्ही इझिली घेऊ शकता. अगदी इझी टू यूज आहे, व्हेरी कन्व्हिनियंट आहे. कॉम्पॅक्ट पावडरचा टाईप नंबर 1 जो आहे प्रेस फाउंडेशन कॉम्पॅक्ट पावडर, जो तुमच्या मेकअपला फुल कव्हरेज देतो आणि असा पावडर बाजारामध्ये इझिली अवेलेबल आहे. जर तुम्हाला मेकअप करायचा नाही पण नुसतं पावडर लावून जर पुढे जायचं असेल, त्यासाठी हा एक खूप बेस्ट ऑप्शन आहे. तुमच्या मेकअपला हा फुल कव्हरेज देतो आणि त्यासोबतच मेकअपला एक मॅटिफाईंग इफेक्ट द्यायचं काम एक प्रेस फाउंडेशन प्लस कॉम्पॅक्ट पावडर करतो. त्यामुळे मेकअप एकदम इव्हन दिसतो, पॉलिश दिसतो. तर जे काही एक्झाम्पल्स पाहूया. रेकमेंडेशन: मॅक्स स्टुडिओ फिक्स प्लस फाउंडेशन प्लस कॉम्पॅक्ट पावडर, वन ऑफ द बेस्ट आहे. सेकंड आहे डेली लाईफ फॉरएव्हर 52चं वेट अँड ड्राय कॉम्पॅक्ट. थर्ड आहे इनसाइड कॉस्मेटिक्सचं ऑल डे मॅट कॉम्पॅक्ट फाउंडेशन पावडर. यापैकी कुठला पण एक तुम्ही यूज करू शकता. फिनिश कॉम्पॅक्ट पावडर, कॉम्पॅक्ट प्रेस फॉर्म मध्ये हा तुम्हाला मिळतो. यामध्ये पण व्हरायटी ऑफ शेड्स असतात. फेअर पासून डार्क शेड्स तुम्हाला पाहायला मिळतात. इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे. जेव्हा तुमचा मेकअप झाल्यावर तुम्हाला टचअप करायचा असतो तेव्हा हा एक वन ऑफ द बेस्ट ऑप्शन आहे. फुल कव्हरेज तुमच्या मेकअपला देतो आणि ऍज पर तुमच्या नीड नुसार तुम्ही हा कव्हरेज याचा बिल्डअप पण करू शकतो. मेकअपवर एक्स्ट्रा शाईन आली असेल तर ती शाईन कमी करायचं काम, लगेचच तुमच्या मेकअपला एक फ्लॉलेस आणि इव्हन करायचं काम फिनिश कॉम्पॅक्ट पावडर करतात. तर या कॉम्पॅक्ट पावडर काही फायदे आपण इम्पॉर्टन्स आपण अगदी थोडक्यात पाहूया. पहिला जो आहे याचा पोर्टेबल अँड कन्व्हिनियंट साईज, खूप छोट्या साईज मध्ये आणि इझी टू कॅरी आणि इझी टू यूज मुळे हा खूप वन ऑफ द बेस्ट ऑप्शन आहे. सोबतच हा तुमच्या मेकअपवरचा ऑइल अगदी कमी करून नाहीसं करून तुमच्या मेकअपला मॅटिफाईंग इफेक्ट देतो. सेकंड, हा तुमच्या मेकअपला ऍडिशनल कव्हरेज सुद्धा देतो. लूज सेटिंग पावडर आणि कॉम्पॅक्ट पावडर मधला डिफरन्स: मी माझ्या फेसच्या राईट साईडला लूज सेटिंग पावडर लावणार आहे आणि लेफ्ट साईडला कॉम्पॅक्ट पावडर लावून टाकणार. स्पंजवर थोडं हातावर ते मी डिफ्यूज करून देते आणि माझ्या अंडर आयवर ते अप्लाय करते. काही फ्यू सेकंद ते राहून द्यायचं. यालाच आपण बेकिंग म्हणतो. लूज पावडर एक बेकिंग साठी फार छान पर्याय आहे. लेफ्ट साईडला कॉम्पॅक्ट पावडर लावते. सेम मी कॉम्पॅक्ट पावडर घेतला आहे, PS स्पॉट लाईट कॉम्पॅक्ट पावडर घेतलेला आहे आणि मी माझ्या अंडर आयवर मी अप्लाय करते आहे. तिथे तुम्ही बघू शकता जेव्हा मी अप्लाय केल्यानंतर याचा शेड आहे वार्म आयव्हरी. बघू शकता की लिहिलेलं आहे वार्म आयव्हरी. कॉम्पॅक्ट पावडर मध्ये तो ह्यू असल्यामुळे त्यामुळे काय होतं आणि ती साईड थोडी ब्राईट दिसते कारण त्यामध्ये येलो कलरचा ह्यू आहे. पण इकडची साईड एवढी जास्त ब्राईट दिसत नाही आपल्याला, ती नॅचरल दिसते आहे. कॅन यू सी? तर फ्रेंड्स, तुम्हाला आता लूज पावडर अँड कॉम्पॅक्ट पावडर मध्ये नेमकं काय यूज करायचं हे नक्कीच कळलं असेल. तरी पण फ्रेंड्स लक्षात ठेवा, म्हणजे मेकअप करताना लूज पावडर आणि कॉम्पॅक्ट पावडर याचा वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळा यूज होतो. जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल तर तुमच्या व्हॅनिटीमध्ये लूज पावडर सोबत कॉम्पॅक्ट पावडर असणं ते तेवढंच गरजेचं आहे. तर तुम्ही जर लूज पावडरचे चाहते असाल किंवा इझी टू कॅरी इझी टू यूज कॉम्पॅक्ट पावडरचे चाहते असाल तरी सुद्धा कोणत्या वेळेला कोणता प्रोडक्ट यूज करायचा ही कम्प्लिटली तुमची चॉईस आहे. ओके फ्रेंड्स, अगदी मन लावून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमचे प्रश्न आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा. मला वाचायला नक्कीच आवडेल. आमच्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच कळेल. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ. तोपर्यंत हसत राहा, मेकअप करत राहा, सुंदर दिसा. बाय.